आज प्रचाराचा सुपर संडे. तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांच्या तोफा आज थंडावणार. दोन्ही पवारांच्या बारामतीमध्ये सांगता सभा तर मुख्यमंत्र्यांचा कोल्हापुरात रोड शो. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींचा माढा मतदारसंघातील अकलूजचा दौरा रद्द. महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहितेंच्या प्रचारासाठी करणार होत्या रोड शो. पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका. 15 आणि 17 मे रोजी मुंबईत मोदींच्या सभा तर 7 मे रोजी अहमदनगर आणि अंबाजोगाईत सभा. 10 मे रोजी नंदुरबारमध्ये घेणार सभा. पंतप्रधान मोदींची कल्याण आणि भिवंडीसाठी होणारी 10 मे रोजीची सभा आता 15 मे रोजी होणार. छत्रपती शिवाजी महाराज मैदान कल्याण इथं सभेचं आयोजन. उद्धव ठाकरेंची आज रायगड आणि नवी मुंबईमध्ये होणार सभा. रायगडचे उमेदवार अनंत गीते आणि ठाण्याचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे मैदानात. सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची आज इंदापूर आणि बारामतीमध्ये सांगता सभा तर रोहित पवार बारामती शहरातून बाईक रॅली काढणार. सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभा. दुपारी 2 वाजता इंदापूर आणि 3 वाजता बारामतीमध्ये सभा. सांगलीमध्ये सुद्धा आज सभांचा धडाका. चंद्रहार पाटील यांच्यासाठी आदित्य ठाकरेंची विट्यात सभा. विशाल पाटलांसाठी प्रकाश आंबेडकरांची मिरजेत सभा तर संजय काका पाटलांच्या प्रचारासाठी मिरजेत नितीन गडकरी व्यापाऱ्यांशी संवाद साधणार. नगर दक्षिण मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंच्या प्रचारासाठी अमोल कोल्हेंची जाहीर सभा. श्रीगोंदा तालुक्यातल्या बेलवंडी इथं सभेचं आयोजन. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जालना दौऱ्यावर. जालन्यातले महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळेंच्या प्रचारासाठी नाना पटोलेंचा जिल्हा दौरा. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी आज सोलापूरमध्ये पदयात्रा. सकाळी 9 वाजता कन्ना चौकातनं पदयात्रेला सुरुवात होणार. भिवंडीमध्ये वंचितच्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज भरण्यापासून वंचित ठेवल्यानं एकाच्या विरोधात गुन्हा दाखल. नामसाधर्म्य असल्याचा फायदा घेत आरोपीकडनं अर्ज दाखल. मिलिंद देवराम कांबळेंची फसवणूक. मिलिंद काशीनाथ कांबळेंनी भरला अर्ज. ज्याला उठून बसायला 2 माणसं लागतात तो आम्हाला गाडण्याची भाषा करतो. नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरे 7.5 वर्ष सत्तेत होते तरीही प्रकल्प बाहेर का गेले तर जैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पालाही विरोध केला. राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. मोदी सरकारमुळे राम मंदिर बांधण्याची परवानगी मिळाली. राम मंदिर मोदींमुळे उभं राहिलं आणि कारसेवकांच्या आत्म्याला शांती मिळाली. कणकवलीतल्या सभेमध्ये राज ठाकरेंचं वक्तव्य. राज ठाकरेंच्या सभेमुळे जुने दिवस आठवले. राज ठाकरेंच्या सभेनं आम्ही आता लाख मतांच्या फरकांनी पुढे गेलेलो आहोत. नितेश राणेंचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात मोठा कट रचल्याचा मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप. ठाकरे गट आणि शरद पवार पक्षाकडे बोट. लवकरच गौप्यस्फोट करणार असल्याचाही दावा. उद्धव ठाकरेंवर शिवीगाळ करण्यासाठी पगार दिला जातो. आदित्य ठाकरेंची नाव न घेता नितेश राणेंवर टीका. आता माझी सटकली, आता यांना सटकवणार. उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल तर फेसबुक लाईव्ह करून उद्धव ठाकरेंची सटकली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर. उंटावरून शेळ्या हाकता येत नाहीत. जमिनीवर उतरून काम करावं लागतं. आज मी जमिनीवर उतरून कार्यकर्ता म्हणून काम करतोय. मुख्यमंत्र्यांची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका. तळपत्या सूर्याप्रमाणे महाविकास आघाडी जाळून टाकायची आहे. कागलमधल्या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर. शिरोळ तालुक्यातल्या नृसिंहवाडीतल्या दत्त मंदिरात जात मुख्यमंत्र्यांनी घेतलं दर्शन. गादीच्या मानावरनं शरद पवारांचा दुटप्पीपणा. देवेंद्र फडणवीस यांची टीका. तर शाहू महाराजांसमोर उमेदवार देऊ नका म्हणता मग उदयनराजेंबाबत वेगळा निर्णय का घेता फडणवीसांचा सवाल.
कोरोना काळात इतर देशांनी रेमडेसिवीर इंजेक्शनवर बंदी घातलेली असताना मालक गुजराती असल्यानं मोदींनी इंजेक्शनला परवानगी दिली. त्यांना इलेक्टरल बॉन्ड देखील खरेदी करायला लावले. प्रकाश आंबेडकर यांचा मोदींवर गंभीर आरोप. मोदी गुजरातचे पंतप्रधान असल्याचीही केली टीका. हे सरकार केवळ देशातल्या मूठभर श्रीमंत लोकांसाठी काम करणारं सरकार आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे या सरकारनं दुर्लक्ष केलंय. बाळासाहेब थोरातांचा भाजपवर हल्लाबोल. पंतप्रधान मोदींनी कौटुंबिक वादावरून शरद पवारांवर केलेल्या टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर. मोदींची कौटुंबिक परिस्थिती चिंताजनक. मोदींनी कुटुंब कुठे सांभाळलं? पवारांचा पलटवार. मोदींनी शेतकऱ्यांना संकटात आणलं. अनेक आश्वासनं दिली, मात्र कोणतीही आश्वासनं पूर्ण केली नाही. साताऱ्यातल्या सभेतनं शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका. जय भवानी जय शिवाजी या शब्दांचा शिवसेना गीतात वापर करणारच. काय कारवाई करायची ती करा. उद्धव ठाकरेंचं निवडणूक आयोगाला आव्हान. तर आक्षेप घेणाऱ्यांना पाहून घेईन असंही केलं वक्तव्य. मी आजारी असताना एकीकडे मोदींकडनं विचारपूस सुरू होती, तर दुसरीकडे शिंदे फडणवीस सत्ता उलथवण्यासाठी एकमेकांना भेटत होते. धाराशिवमधल्या सभेतनं उद्धव ठाकरेंचा मोदींसह शिंदे फडणवीसांवरही हल्लाबोल. नाशिक महानगरपालिकेत 800 कोटींचा घोटाळा. मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे लोक घोटाळ्याचे थेट लाभार्थी. संजय राऊत यांचा गंभीर आरोप. 2 दिवसात यावर गौप्यस्फोट करणार असल्याचंही वक्तव्य. नोव्हेंबर 2024 मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार असेल. सांगलीतल्या सभेतून जयंत पाटलांचं भाकीत. तर नवा चेहरा आणि शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या चंद्रहार पाटील यांना पाठिंबा देण्याचंही केलं आवाहन. दोन 2024 ते 2029 या काळात एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करतील. मंत्री तानाजी सावंतांचं वक्तव्य. तर 116 आमदार असतानाही भाजपनं शब्द पाळत शिंदेंना मुख्यमंत्री केल्याचंही वक्तव्य. पेट्रोल आणि डिझेल पंप बंद पडले पाहिजेत हे स्वप्न. कोल्हापुरातल्या सभेमध्ये नितीन गडकरींचं वक्तव्य. तर बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून इंडस्ट्री सुरू राहिली पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मतदारांना आश्वासन. अपक्षांना अजिबात मतदान करू नका. अपक्षांची अवस्था न घरका न घाटका अशी होते. सांगलीतल्या सभेतून गडकरींची विशाल पाटील यांच्यावर टीका. काही दिवसांनी शरद पवारांचा पक्ष दिसणार नाही. सांगलीतल्या सभेतून पडळकरांची टीका. तर सांगलीतल्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल अशीही टीका. मिरजेतल्या सर्वपक्षीय नगरसेवकांकडून विशाल पाटलांचा प्रचार. पक्षाच्या कारवाईला न जुमानता विशाल पाटलांचा प्रचार करणार. मिरजेतल्या सर्वपक्षीय नगरसेवकांची भूमिका. अजित पवार गटातील रामराजेंचं अख्खं कुटुंब महाविकास आघाडीच्या धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचारासाठी मैदानात. रामराजेंच्या बहीण सुभद्रा राजे आणि पुतणे सत्यजित राजेंकडून प्रत्येक भागात जाऊन प्रचार सुरू. संपूर्ण सातारा उदयनराजेंच्या पाठीशी आहे. त्यांचा विजय निश्चित आहे. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. अजित पवार 17 वर्ष शरद पवार यांना सोडायचा विचार करत होते. आता तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे आहेत, पण निर्णय घेण्याचा अधिकारच नाही. रोहित पवार यांची अजित पवारांवर टीका. धाराशिवमधल्या मेडिकल कॉलेजच्या मंजुरीवरनं महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये श्रेयवादाची लढाई. मेडिकल कॉलेज आमच्या सरकारनं मंजूर केल्याचा मुश्रीफ यांचा दावा. 400 पार म्हणणारे मतदानाचे 2 टप्पे झाल्यावर 350 वर आले. मतदानाचा 5वा टप्पा झाला की 150 खासदारांवर येतील. बीडचे शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा पंकजा मुंडेंवर हल्लाबोल. पंकजा मुंडे सांगतात, त्यांनी बीड जिल्ह्याचा विकास केला, मग 2019ला जनतेनं त्यांना घरी का बसवलं याचं उत्तर त्यांनी द्यावं. बजरंग सोनवणेंची पंकजा मुंडेंवर टीका. 3.5 खासदार निवडून येणाऱ्या पक्षाला मतदान करायचं की 350 खासदार निवडून येणाऱ्या पक्षाला मतदान करायचं हे लोकांना बरोबर कळतं. पंकजा मुंडेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर हल्लाबोल. महापुरुषांच्या महाराष्ट्रात राजकारणाची दशा आणि दिशा बदललेली आहे. राजकारणात आपण पुढे चाललेलो आहोत की मागे ते समजत नाही. बीडच्या केजमधल्या नांदूरघाट इथल्या सभेतनं पंकजा मुंडेंचं सध्याच्या राजकारणावर भाष्य.
आरक्षणाची 50% मर्यादा वाढवण्याच्या काँग्रेसच्या घोषणेचं मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्याकडून स्वागत. मात्र राहुल गांधींची घोषणा केवळ चुनावी जुमला ठरू नये असंही वक्तव्य. एससी एसटी आणि ओबीसींचा आरक्षणाचा हक्क हिरावून ते आरक्षण अल्पसंख्याकांच्या घशात घालण्याचा काँग्रेसचा मनसुबा. भाजपच्या अतुल सावेंची काँग्रेसवर टीका. इतर मतदारसंघात मराठा ओबीसी असा वाद पाहायला मिळाला नाही. मग बीड जिल्ह्यातच हा वाद का निर्माण केला जातोय? बीडच्या केतुरा इथं पंकजा मुंडेंसाठी घेतलेल्या सभेतनं धनंजय मुंडेंचा सवाल. जातीपातीच्या राजकारणावरही केली टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या रावसाहेब दानवेंसमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. मराठा आंदोलक आणि भाजप कार्यकर्त्यांची दोन्ही बाजूनं घोषणाबाजी. पोलिसांनी हस्तक्षेप करत घोषणा देणाऱ्यांना केलं बाजूला. ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण प्रमुख रमेश म्हात्रे शिंदेंच्या शिवसेनेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाण्यामध्ये पक्षप्रवेश संपन्न. आज मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक. मध्य मार्गावरील माटुंगा ते मुलुंड तर हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते वांद्रे चुनाभट्टी दरम्यान मेगा ब्लॉक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.